तर बघा, चला आपण आता सुरुवात करूयात 2.1 ला. जास्त वेळ न घालवता मेन मुद्द्यावर आपण फोकस करूयात. तर प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये. तर 2.1 मध्ये सगळ्यात अगोदरचा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला काय की फाइंड टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय करायचे, लिहायचे. तर दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन जागी मी तुम्हाला किती क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, 4. तर बघा 3x² क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मी मागच्या लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय काय पाहिजे आपल्याला, व्हेरिएबल एक पाहिजे, परत पॉवर काय पाहिजे, पॉवर किंवा डिग्री ही 2 असली पाहिजे, आणि ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 हा जर असेल तर हा, आता बघा प्रत्येक याच्यामध्ये हाच फॉर्म्युला असणं गरजेचं नाही. आता मी इथे लिहिलंय बघा x² इक्वल्स टू 0, हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण की पॉवर काय, पण प्रत्येक याच्यात फॉर्म्युला असणं हा गरजेचा नाही. पण हे दोघं असणे, फर्स्ट आणि सेकंड पॉईंट असणं गरजेचा आहे. कळालं? आता बघा x² इक्वल्स टू 0. आता व्हेरिएबल पण एक आहे आणि काय पॉवर काय 2 आहे. तर मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला, हा पण झाला, हे पण झालं, हे पण झालं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पहिले 2 एक्झाम्पल लिहायचे होते तुम्हाला, मी तुम्हाला 4 लिहून दिलेले कशा प्रकारे करायचं आहे. कळालं? तर बघा आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला ओळखायचं आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, ट्रू किंवा फॉल्स. आता बघा याच्यात इथे तीनही मुद्दे तुम्ही लिहायचे. व्हेरिएबल एक आहे, तर बघा व्हेरिएबल बघा इथे एक आहे, बरोबर. परत डिग्री काय आहे, डिग्री 2 आहे का, पॉवर हो. तर परत तिसरा मुद्दा काय आपला की बघा याच्यात ax² प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये पण आहे. बघा ax² प्लस bx, ax म्हणजे इथे 1x² प्लस bx मायनस 2 इक्वल्स टू 0 या पण याच्यामध्ये. सो द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग काय येईल इथे, ट्रू. कळालं? तसंच हे फाइंड करा. बघा y², आता 5y तिकडे, इकडे येऊन काय होईल मायनस 5y इक्वल्स टू -10 तिकडे, इकडे येऊन काय होईल +10 इक्वल्स टू 0. बघा व्हेरिएबल एक आहे का, हो, y बरोबर. पॉवर डिग्री 2 आहे का, हो, कारण की याच्यात हायेस्ट पॉवर काय आहे 2. परत ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 आहे, तर हे पण सेम. सो द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, सो इट इज अ ट्रू. कळालं? आता याच्यात अजून काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, तेही आपण याच्यानंतर बघूयात. आता आपण काय करूयात, त्याच्यामधले फर्स्ट सेकंड क्वेश्चन जसं सोडवलं तसं आता थर्ड क्वेश्चन. आता बघा इथे y² प्लस 1/y इक्वल्स टू 2. आता मागे आपण बघितलं होतं की मागचे व्हिडिओज नीट व्यवस्थितरित्या बघा, जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये काही असतं तर आपण काय करतो, डिनॉमिनेटरनेच मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होतं की डिनॉमिनेटरची संख्या काय होते, नाहीशी होते. आता बघा इथे y डिनॉमिनेटर मध्ये, तर सर्व याला आपण y² प्लस 1y इक्वल्स टू 2 ला कशाने मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय y ने मल्टिप्लाय करायचं. मग y² मल्टिप्लाय बाय y प्लस 1/y इंटू y इक्वल्स टू 2 इंटू y. आता हे y कॅन्सल होईल, पण इथं y² इंटू y काय होईल, y³ प्लस 1 इक्वल्स टू 2y. आता y³ मायनस 2y इकडे घ्यावं लागेल, -2y प्लस 1 इक्वल्स टू 0. आता हे इथे बघा, इथे सर्वात अगोदर आपल्याला कळतंय की पॉवर काय आहे 3 आहे, क्यूबिक आहे पॉवर क्यूब मध्ये 3 आहे. तर देअरफॉर द पॉवर ऑफ इक्वेशन इज 3, सो द गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे लिहून हे काय होईल, फॉल्स. कळालं? तर व्यवस्थितरित्या हे सॉल्व्ह करून घ्यायचे, याच्या नोट्स बनवत चला. आता हे बघू आपण. आता याला पण कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, x ने. तर x मल्टिप्लाय बाय x प्लस 1/x इंटू x इक्वल्स टू -2 इंटू x, बरोबर. आता x मल्टिप्लाय बाय x चा स्क्वेअर प्लस हे x कॅन्सल प्लस 1 इक्वल्स टू -2x. तर x² इकडे -2x आहे, इकडे आल्यावर काय होईल +2x प्लस 1 इक्वल्स टू 0. आता बघा 3 अटी आहेत आपल्या,
बघा ह्या तिघी अटी प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला तिन्ही अटी लिहायच्या आहे. व्हेरिएबल 1, डिग्री 2 आणि फॉर्म्युला आपला बेसिक फॉर्म जो आहे ax प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. आता बघा क्वाड्रेटिक इक्वेशन डिग्री 2, आता फर्स्ट सेकंड थर्ड आपण लिहून घेतले तर डिग्री 2 चा होतोय आपला हे डिग्री 2 आहे ना, तर पहिलं आपली जी अट आहे ती पूर्ण होते. दुसरी काय आहे, व्हेरिएबल एकच पाहिजे, तर मग इथे व्हेरिएबल एक्स आहे, इथे पण व्हेरिएबल एक्स आहे. कळालं? तर हे पण आपलं काय होतंय, पूर्ण होतंय. परत आपल्याला अजून काय पाहिजे, व्हेरिएबल पाहिजे, बेसिक फॉर्म्युला पाहिजे आपल्याला ax प्लस bx प्लस c. तर या फॉर्म्युला ax स्क्वेअर सॉरी, तर याच्यात पण हा बसतोय, तर मग हे पण काय पूर्ण, ही अट पण काय होती, पूर्ण होती. सो द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं लिहून देतो. सो द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं? देअरफॉर इट इज ट्रू, कारण की ट्रू ऑर फॉल्स आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा ह्या इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं. आता बघा इथे काय करायचं, पहिले ह्या m ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, मग 2 ने परत ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. बघा m मल्टिप्लाय बाय m मायनस 5 प्लस 2 मल्टिप्लाय बाय m मायनस 5. आता m इंटू m स्क्वेअर मायनस 5m प्लस 2 इंटू m 2m मायनस 5 टू जा 10. बरोबर? आता m स्क्वेअर आहे, मग मायनस 5m प्लस 2m काय होतं, मायनस प्लस मायनस, मग m स्क्वेअर मायनस 2m का 3m मायनस 10. आता बघा व्हेरिएबल एक आहे, बरोबर, पहिली अट पूर्ण झाली. मग नंतर इक्वेशनची डिग्री 2 आहे, दुसरी अट पूर्ण झाली, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c मध्ये आहे, तर ही अट पूर्ण होते. सो द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं? हे फिफ्थ एक्झाम्पल समजलं. आता सिक्स्थ एक्झाम्पल बघा. तर बघा याच्यात काय, m स्क्वेअर m क्यूब, आता इकडे m क्यूब आहे आणि तिकडे पण m क्यूब आहे. इकडे आल्यावर काय होईल, ते मायनस 3m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल्स टू 0. आता 3m क्यूब मायनस 3 क्यूब, m क्यूब मायनस 3. आता जर जिथे काही नाही म्हणजे इथे काय 1, मग 1 मायनस 3 मायनस 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल्स टू 0. कळालं? हे कसं सॉल्व्ह केलंय, कळालं? आता बघा याच्यात आपल्याला पहिलीच अट आहे काय, आपली व्हेरिएबल तर एक आहे, बरोबर, पण डिग्री काय दिसते आपल्याला 3, तर आपल्याला डिग्री काय पाहिजे 2. तर बघा ही इक्वेशन इथे आपली अट पूर्ण होत नाही. सो देअरफॉर द इक्वेशन, द गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज द डिग्री ऑफ द इक्वेशन इज 3. मग आपल्याला काय पाहिजे होती 2, असं लिहायचंय. देअरफॉर द गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज द डिग्री ऑफ इक्वेशन इज 3. देअरफॉर इट इज फॉल्स. कळालं? आता हे एक्झाम्पल आपण पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. आपण आता वळूयात थर्ड क्वेश्चनकडे.